गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आता मी सहज म्हटलं बघावं आजचा काय संदेश आहे म्हणून सहज उघडून काढलं तर हे आलं. बघा आपल्याला काय सापडते काय यात. आपल्याला म्हणजे माझ्या सगट कणबीत लिहिले ते त्याच्यामुळे माझ्या सगट डोकावूनच बघत नाही. मी चालतो की रस्ता चालतो माझं मला कळत नाही. सुख दुःख हेही कळत नाही. वर खाली उभे आडवे मला वाटते मी जगतो. मला वाटते मी जगतो. जगवून घेणारा वेगळाच असतो. मी म्हणतो आत बाहेर काही नाही. आस्तिक नाही नास्तिक नाही. बाहेरचं मला कळत नाही. आतला मी उमजत नाही. आत डोकावून बघत नाही. आत डोकावून बाहेरच्या व्यापारात डुबून जातो. किती बाहेरचे बाहेरच्या व्यापारात डुबून जातो. त्यातच मला शहाणपण येतं. त्याच्याशिवाय जमत नाही. बाकी कशात रस नाही. इतका बाहेरच्या व्यापारात डुबून जातो की बाकी कशात रस राहत नाही. अगदी रिटायर झालो तरी देवासाठी वेळ मिळत नाही. आधाराला घरात देवघर ठेवतो. देव घरात मात्र डोकावत नाही. देव घरात मात्र डोकावत नाही. घर माझं खूप सजवतो. बाहेरचं सर्व घरात बसवतो. उरलेलं काही कपाटात भरतो. व्यापाराला तिजोरीत डांबतो. देवघर मात्र विचारात पडतो. देवघर मात्र विचारात पडतो. मीच चालतो. चालून चालून जमून जातो. बाहेर शोधतो. यात्रा करतो. डोंगर चढतो. नद्यांमध्ये आंघोळी करतो. समर्थ स्वामींचा मोठ्यांदी जय जयकारही करतो. जमले तर काठावरूनही फिरून येतो नद्यांच्या. मात्र आत डोकावत नाही. माझेच मला कळत नाही. डोळे बंद होत नाही. बंद होतील त्यावेळी मात्र आतमध्ये बघताच येत नाही. त्यावेळी मात्र आतमध्ये बघताच येत नाही. आता सर्व संतांचं जीवन कसं अभ्यासणं आवश्यक आहे. जो आतमध्ये डोकावून बघत चालत राहतो तो अध्यात्म जगू शकतो. जो आतमध्ये डोकावून आतमध्ये स्थिर होतो तो स्वामी विद्यानंद होऊ शकतो. पशु का होत कन्हैया नर का कछु नहीं होत. नर करनी करे तो नर का नाही. आता करणी करे ही तर गुरुकिल्ली झाली. बाकी इकडचं तिकडचं सगळं समजतं. पण करणी ती कोणी कोणावर करायची.
तर करणी ही आपलीच आपल्यावर जबाबदारी आहे. जीवात्म्याने आत्म्याच्या करणीत शिरणं ही खरी करणी. जीवात्म्याने आत्म्याच्या करणीत शिरणं ही खरी करणी. पण आत्मा हा कोणावरच करणी करत नाही. आत्म्याचं वैशिष्ट्यच हे आहे की आत्मा हा कोणावर करणी करत नाही. त्याची करणी आपल्यावर करून द्यावी लागते. आता नरकरणी करे तर नरका नारायण. आता आपण माणसं, संत मंडळी ही माणसं, आज स्वामी विद्यानंदांचा समाधी दिन आहे. आपण असा कधी विचार तरी आपल्या आयुष्यात येतो का की आपण त्यांच्या प्रकारे का समाधी घेऊ शकत नाही? हे थोडं डोकावून पाहणं. आपल्याला त्यांच्यासारखं चालता का येत नाही? फरक असतोच. स्वामी विद्यानंद जेव्हा जन्माला आले असतील, त्यांच्या आई वडिलांच्या भूमिकेतनं, आईच्या कुशीतनं जेव्हा ते आले असतील बाहेर, तेव्हा ते काही ज्ञानेश्वर महाराज होते का? नव्हते. रामदास स्वामी सुद्धा नव्हते का? तुकाराम महाराज होते. ते नर होते. माणूस म्हणून जन्माला आलेली एक व्यक्ती, जसे तुम्ही आणि आम्ही. मग या लोकांकडे पाहून आपण नुसते उत्सव साजरे करायचे? श्रीकृष्णाचा जन्म झाला, रामाचा जन्म झाला, अनेक संतांचे जन्म झाले. समाज हा त्यांना उत्सवापुरता मर्यादित ठेवतो. ज्याचा जास्त मोठा उत्सव त्याचा जास्त मोठा बोलतो, आमचे गुरु सर्वात मोठे. काही नाही. ज्ञानेश्वर माऊली सर्वात मोठ्या, तुकाराम महाराज सर्वात. उत्सवानी ज्ञानेश्वरांचं संतत्व ठरलं का? तुकारामाचं संतत्व वारकऱ्यांमुळे ठरलं असं वाटत असेल तर हा निखालच मूर्खपणाची कमाल मर्यादा आहे. लक्षात. संत हे संतत्वाच्या भूमिकेतनं मोठे असतात. त्यांचे फॉलोअर्स हे जितके क्षुद्र असतात तेवढाच त्यांचा उत्सव मोठा असतो. लक्षात. कारण त्यांना त्यांच्यातलं संतत्वच कळलेलं नाही. एवढा मोठा विषय आहे हा. म्हणून मोठा उत्सव हा काही संतत्वाची खूण असू शकत नाही. परंतु संतत्वाच्या जाणीवेतनं, त्यांच्या भूमिकेतनं जे पुढे संत पदावर जाऊ शकले, तिथे संतत्वाच्या भूमिका खऱ्या उत्साहाने जीवनात आणल्या गेल्या. तो उत्सव. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी 300 वर्ष सापडलीच नाही. लक्षात ठेवा. आता उत्सव मोठे करतायत, पण ज्ञानेश्वर माऊलींनंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचा प्रयत्न ज्यांनी केला
त्या तुकारामांनी ज्ञानेश्वरांचा उत्सव केला आपल्या जीवनात, त्या नामदेवांनी ज्ञानेश्वरांचा उत्सव केला आपल्या जीवनात, त्या गौरवांनी उत्सव केला. आपण कुठले उत्सव करतो? आपण त्यातनं काही जर शिकतच नसू तो उत्सवाला एक शूद्रपणा आणला ना आपण. आत्मा हा निधान, विद्यानंद म्हणे असावे वर्तन, जेणे नारायण नित्य जोड. अर्थ कळला? कळला असं वाटलं पण उमगलाच नाही. तो विद्यानंदांनी इतरांसाठी सांगितलाय, माझ्यासाठी नाही, अशी भूमिका जर घेतली असेल तर उत्सव करण्यातही अर्थ नाही. आपल्या अंतरंग जाणीवेतनं जेव्हा माणूस त्या आत्म्याचा वेध घ्यायला लागेल तेव्हा घडणाऱ्या त्या ज्या कृती असतील त्या कृती नारायणाला समर्पित व्हायला लागतील. तेव्हा कुठं विद्यानंद असं का म्हणतात हे थोडं थोडं कळावं. श्रेयो ही ज्ञान अभ्यासा, हा ज्ञानाचा अभ्यास आहे. विद्यानंद म्हणे असावे वर्तन, जेणे नारायण नित्य जोडे, हा श्रेयो ही ज्ञान अभ्यासात आहे. हे तर कळायला पाहिजे ना आपल्याला. भगवद्गीता विद्यानंद स्वामींनी आपल्या जीवनात कशी उतरवली. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये नुसत्या लोकांना प्रवचन देण्यासाठी न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न करणं हा उत्सव आहे माऊलीचा. लक्षात ठेवा, जो स्वामी स्वरूपानंदांनी केला तोच स्वामी विद्यानंदांनी केला. अमृतानुभव जगणं हा अमृतानुभव काय आहे या भूमिकेत जाण्यासाठी लागणारी तळमळ जोपर्यंत तयार होत नाही, त्याचा अनुताप जोपर्यंत तयार होत नाही, म्हणजे कुठल्या लेवलला अनुताप असू शकतो याचा विचार करता यायला पाहिजे. माझा अनुताप खूप खालच्या स्तरावर होतो आणि तेवढ्या स्तरावर झाला, मग काही दिवस बरं वाटले की मी पुढे परत माझ्या रोजच्या जीवनात. म्हणून नित्य जोडण्याचा कार्यक्रम हे सूत्र ठेवूनच जगावं लागेल. आपण फक्त उत्सवापुरते येणार, उत्सवापुरतं हे करणार. ज्ञानाच्या अभिव्यक्तीला रोजच्या भूमिकेतनं आपल्याला आणणं हा फार मोठा आध्यात्मिक उपद्व्याप आहे. लक्षात आपल्याला वाटतं तितकं अध्यात्म सोपं नाही आणि आपण जे करत असतो त्याला आपण अध्यात्म जर समजत असू तर डोळे उघडून आपल्या आत बघणं हेच महत्वाचं आहे. हा आपल्या असं शकतं माणूस आपल्या अहंकाराने हे काय सांगतायत, हे काय सांगतायत असू शकत. परंतु म्हणजे याचा अर्थ माझं असं नव्हतं का? प्रत्येकाच्या जीवनात हे असतात प्रसंग. पण डोळे उघडून मी करतोय ते बरोबर आहे का नाही हे तितक्याच काटेकोरपणे आपल्यावरच आपली समशेर चालवणं
हे खूप कठीण कार्य आहे. माणूस आपल्यावरती तलवार चालवायचा प्रयत्न करण्याचाही प्रयत्न करत नाही. तो मार्ग सोडून देतो. तो ती वाट वही वाटत नाही. ते नको, मी करतो तेच बरोबर, अशा भूमिकेतच तो राहतो. त्यामुळे या भूमिका नित्य जोडण्याच्या जो मंत्र आहे, जो स्वामी विद्यानंदांनी दिला, तो त्यांनी त्यांच्या जीवनात कसा आणला असेल. आईच्या गर्भात असणारं आपलं घर हे सोडून आपल्या घरी आले. त्या घरी आल्यानंतर मग ज्ञानेश्वरांची वाट कशी काय वही वाटायची हा प्रश्न. बरोबर की. म्हणून आपल्यामध्ये असणाऱ्या विकसनशील तत्वांचा पुढाकार घ्यावा लागला. अर्थात ही अक्कल माणसाला लहानपणी असते असं नाही की किंबहुना नसतेच. तुम्ही मला सांगा, आपल्या वयाच्या 15 ते 20 वर्षापर्यंत तरी किमान आपण असे काय मोठे आपल्या मतांनी चालणारे आणि मला आता माझा विकास करायचा आहे वगैरे असं काही नसतं. लक्षात घ्या. आपल्या कौटुंबिक भूमिकेमध्येच आपल्याला जगावं लागणार आहे. आपल्याला ईश्वराने जे कुटुंब दिलं आहे, जे आई वडील दिलेले असतात नसतात, जी काही परिस्थिती असेल त्या भूमिकेप्रमाणे माणसाला आपलं लहानपण घालवावं लागतंच. आणि त्याचा एक विशिष्ट संस्कार त्याच्यावर होऊन बसतो. आणि या संस्काराच्या भूमिका प्रकृती ज्या सहजपणे त्या निरागस मनावर संस्कार करत जाते, त्याचं निरागसपण जर चांगल्या प्रकारे जोपासल्या गेलं पुढे तर विकास हा विकासाची मुळं धरू शकतात असं मला वाटतं. नाहीतर काही लोक कसं होतं, आपल्या 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये आलेल्या सुखदुःखांना निरागसपणे घेत नाहीत. आणि तीच माझी दुःख आणि त्याच मला त्या ईश्वराने मला त्याच्यामध्ये माझ्यावर घोर अन्याय केला आहे किंवा कृपा केली आहे. कृपा केली असली तर येणारा बेदरकारपणा आहे. दुःख दिलं असेल तर ईश्वराबद्दलची एक प्रकारची नास्तिक भूमिका मनामध्ये तयार करून तो माणूस स्वतःची निरागसतेची विकसित होणारी मुळं कापून टाकतो, छाटून टाकतो. त्याच्यामुळे हा जो पिरियड आहे पुढचा साधारण 20 वर्ष ते 30 वर्षाचा 10 वर्षाचा कालावधी. प्रत्येक टप्प्यामध्ये 12 वर्षाचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा मानला गेला. मानवी जीवनामध्ये कुठलंही परिवर्तन घडवण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी हा त्यांनी जर पूर्वी झाला असेल आपल्या हातनं चुकून, परंतु आता परत आपल्यामध्ये ती मुळं खोदून परत त्यांना जिवंत करायचं असेल तर 12 वर्षाचा कालावधी पुरा होऊ शकतो. लक्षात.
म्हणून प्रत्येक संतत्वाच्या खुणा ज्या ज्या दिसतात त्या विविध वयोगटातून आपल्याला दिसतील. त्याचं कारण काय? ज्ञानेश्वर माऊली लहानपणी झाल्या ते त्यांचं गणित आपण सोडून देऊ पाहिजे असेल. पण तुकाराम महाराजांना वयाच्या एक 15-20व्या वर्षी लक्षात आलं. त्यांची बायको गेली, नंतर परत 2 काय लग्न केली त्यांनी वगैरे, ते सामाजिक पद्धती ज्या काय असतील त्याप्रमाणे केलं. पण संसारातला असारत्व हे त्यांच्या लक्षात आलं आणि मुळाकडे धाव घेतली आणि आपला निरागसपणा जपत जपत वयाच्या 45व्या वर्षी साधारणपणे तुका आकाश एवढा झाला की झाला ना. मग एकदम 45व्या वर्षी झाला का? 25 ते 45, त्यातली 40 म्हणजे 20 ते 30 हा जो कालावधी गेला किंवा 25 ते 35 हा जो 10-12 वर्षाचा कालावधी गेला हा मूळ सिंचनासाठी गेला. नामदेव महाराजांचं एका भक्तियुक्त अंतःकरण होताच होत, परंतु त्या माझा म्हणतो तोच मी म्हणतो तो देव खरा. आम्ही आमच्या वारकऱ्यांचाच मार्ग आमचा खरा, बाकीच्यांचा खोटा. हरिपाठाशिवाय आम्ही काही म्हणणार नाही, दुसऱ्यांचं काही ऐकणार नाही. हीच वृत्ती होती ना नामदेवाची, वेगळी कुठली होती? परंतु प्रकृतीने जेव्हा थोपटलं तेव्हा अहंकार जागृत झाला, दुःख वाटलं, अहंकारातलं दुःख निर्माण झालं आणि त्या दुःखाच्या भूमिका घेऊन ते पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाकडे गेले तर गेले, पांडुरंग म्हणाला हे सत्य आहे, तुला मी कळलोच नाही, विकेट घेऊन आले आणि काय सांगितलं? आत्म्याचा शोध घे. आत्म्याचा शोध घ्यायलाच सांगितलं ना, दुसरं काय सांगितलं ज्ञानेश्वरांनी? आत्मा कधीची विसरू नये, जा तुझ्या गुरु सांगतील तुला. वय वर्ष 67, त्यानंतर साधना आणि मग पंजाबा. म्हणजे कुठलाही वयोगट हा यासाठी असला तरी चालतो. म्हणून अध्यात्म हे तुम्ही जसे आहात तसे, जिथे असाल तिथे, तिथून सुरू करा. म्हणून जीवनाला न नाकारता, म्हणजे प्रारब्धाला न नाकारता आपल्या निरागसतेला, म्हणजे आपल्या निरागस बुद्धीला त्याचं जागरण करत करत जगणं, इथं परमार्थाची गुरुकिल्ली लक्षात ठेवा. परमार्थाची गुरुकिल्ली सापडणं हे गुरुचं कार्य नाहीये. खरं तर परमार्थाची गुरुकिल्ली सापडणं हे आपल्या आत बसलेल्या सत्य शोधाच्या अभिव्यक्ती स्वरूपात असणाऱ्या गुरुचं कार्य असतं. त्याला निरागसता असं म्हणतात. तुमच्यामध्ये खरोखर मला ईश्वर प्राप्ती करायची आहे
किंवा मला स्वतःला मी कोण आहे हे ओळखायचं आहे, अशा प्रकारची जी अभिव्यक्ती आपल्या आत बसलेली असते तर तो आपला गुरु असतो. माझं हृदयी सद्गुरु म्हणजे काय? कारण ईश्वरासारखा निरागस कोणी नाही. कारण तो सत्य जगतो. निरागसतेमध्ये सत्य जगल्या जातं आणि संस्कार क्षम्यतेमधनं माणूस निरागसता हरवतो. म्हणून कुठलाही विचार फॉलो करायच्या अगोदर आपल्या निरागसतेला धरून तो आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं. स्वामी विद्यानंदांनी त्यांच्या जीवनामध्ये नेमकं जर काही साधलं असेल तर त्यांचा आतल्या निरागसतेच्या बुद्धीचा प्रतिसाद ते कायम घेत राहील. आता मी किती खोलवर बोलतो आहे किंवा काय आपण विचार करा या गोष्टीचा. चरित्र सांगणं खूप सोपं आहे, घटनाक्रम सांगणं खूप सोपं असतं, परंतु आतून माणूस कसा घडत जातो हे बघावं लागतं. म्हणून आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या मानसिकतेला हे विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर या भूमिकेवर जेव्हा जायचं असतं तेव्हा ती निरागसता कशी जपवल्या जाते हे त्याच्या जीवनावरून आपल्याला समजून घ्यावं लागतं. याला जाणते मी गुरु भजीचे असं. कारण मी कसं करणार आहे अध्यात्म? शेवटी विषय माझ्या रिलेटेड येतो ना. त्यांनी लिहिले 1760 ग्रंथ लिहिले असतील हो, पण माझ्या उपयोगाचं काय येत आहे आणि ते मी निरागसपणे घेतोय का नाही? का मी पारायण केली म्हणजे निरागस होणार आहे का? बरोबर आहे की नाही? तो त्यांच्या निरागसतेतनं बाहेर पडलेला एक प्रकारचा सारस्वताचा भाग आहे. त्यांच्या पराजाणीवेचा आहे, पण माझ्या पराजाणीवेचा संबंध अजून मला आला नाही कधी. मग जुळणी कशी करणार? आपलं होतं का हे विश्वची माझे घर? आपलं नाही. म्हणजे कुठंतरी आपली परावस्था ही नाहीच आहे हे मान्य करा. पण ईश्वराच्या भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला ईश्वरासारखं व्हावं लागतं. म्हणजे कसं व्हावं लागणार? की मी करीन सगळं, परंतु माझ्या मध्ये अशी भूमिका नसणार आहे की मी नाही केलं तर इतरांचा आढेल. ही भूमिका नसली पाहिजे. अज्ञासाठी आपलं ईश्वरत्व आहे का? प्रत्येकाने हा फार मोठा भाग आहे, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या स्वामी विद्यानंदांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक जबाबदारीला कधीच नाकारलेलं नाही. म्हणून प्रारब्ध जगणं, पण ते जगत असताना आपल्यामधल्या ऊर्जेला, ईश्वरीय ऊर्जेला दाबून टाकायचं का? असं पण नाही. हा जो समतोल आहे, जरी असमतोल काही वेळा झाला असला तरी समतोलत्वावरती येत राहण्याची तळमळ
ही निरागसता. म्हणून शिक्षण त्या काळामध्ये सुद्धा नागपूरला जाऊन त्यांनी घेतलं. आता गरिबीच्या कथा सांगायचा नाही आपल्याला, अडचणी एवढंच समजून घेऊ शकतो आपण की आपल्यापेक्षा कैक पटीने अडचणी, असं गृहीत धरा. जे आयुष्य आपल्याला वयाच्या 35-40व्या वर्षी लाभलं, ते आयुष्य किंवा 30-35व्या वर्षी लाभलं ते आयुष्य त्यांना वयाच्या 60-65ला लाभलं. दिस इज 30 years डिफरन्स. यार, तुम्ही आता जे आयुष्य तुम्हाला प्राप्त आहे ते त्यांना त्यांच्या 60व्या वर्षी प्राप्त झाले. लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपल्यातली निरागसता जपत राहायची. म्हणून कौटुंबिक भूमिका सुद्धा तेवढ्याच धारणेने करून बाकी कुटुंबाला सुद्धा इतकंही जवळ न ठेवता, म्हणजे मी जे म्हणतो तुम्हाला की विंचू देव्हाऱ्याशी आला, देव पूजा नावडे त्याला. तर हा विंचू माझ्या आजूबाजूला कशा प्रकारचे आहे हे सुद्धा अनुभव घेतलेच ना. म्हणून त्या विंचवांना त्यांच्या पुरतं काळापर्यंत मर्यादेतनं त्यांचं संगोपन करून त्यांना घालून टाक. किंबहुना काळाच्या जाणीवेतनं ती लोक गेली. परंतु ते विंचू असं न समजता, बघा आता कशी भूमिका येते, त्यांनी मला माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे शिकवलं. ही भूमिका ठेवून त्यानंतर परत त्यांच्याबद्दल कुठलंही ब्र सुद्धा न काढता, हा फार महत्वाचा विषय, फार महत्वाचा विषय. म्हणजे एक वेळ आम्ही मुलं सुद्धा खूप कमी पडलो, कारण आम्हाला दिसत होतं त्या काळात की आमचे वडील किती करतायत इतरांचं. त्यांच्या बहिणींची लग्न, त्यांच्या लग्न झालेल्या भावांची लग्न परत असले विचित्र प्रकार. भावाची लग्न लागली, दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांची कृपा आहे म्हणून भावाचं लग्न लागलं दुसरं, म्हणून अक्षरशः काय म्हणतात असं डोक्यावर तलवार असल्यासारखं ते लग्न केलं त्यांनी. ही कथा माहिती नाही बऱ्याच लोकांना. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गजानन महाराजांच्या पारायणाला बसले आमच्या. पण नंतर त्याबद्दल एकही बरोबर. बहिणींची लग्न केली, मोठ्या भावांची, लहान भावांची लग्न केली, लहान भावांच्या मुलांची लग्न लावली. परंतु हे आम्ही सांगतोय, पण त्या गृहस्थांनी एकदाही हे तोंडात मी तरी नाही. आम्ही केलेलं पाहिजे, पण त्यांनी बोललेलं आहे. आणि आपल्या डोक्याचा विचार केला तर आपण थोडस करतो आणि तेच डोक्यात घेऊन रात्रभर चिंताग्रस्त. त्यांनी कसं केलं नाही, त्यांनी कसं केलं नाही, ते तसं. आपले विषयच असे चालतात. तर तुम्ही मला सांगा, हा निरागसपणा असू शकेल आपला? म्हणून डोकावून तर बघावंच लागणार. तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही म्हणाल की या उपस्थितीमध्ये मी आहे म्हणजे मग माझं झालं सगळं. अजिबात तसं समजण्याचं कारण नाही.
टाळून अध्यात्म होत नाही. म्हणून आपल्या आतमध्ये शोध घ्यावा. हा जो शोध तो त्यांनी घेतला, त्या प्रत्येक क्षणाला आपल्या आतमधल्या एका विशिष्ट बौद्धिक भूमिकेचं अधिष्ठान आणि त्याला सातत्याने त्यांनी त्याची वृद्धी करत राहण्याचा परिणाम आणि असं जगणं, यालाच विद्यानंद म्हणे असावे वर्तन जेणे नारायण नित्य जोड. आपण काय अर्थ काढतो? काम झालं की नारायण, काम झालं की नारायण. असं नाहीये. अरे बेट्या, तुझी वाढ काय झाली त्याच्यात? जोडला का नारायण? नारायण जोडणं म्हणजे तुझा विकास. उलट तू अधिक खुरडत खुरडत चालायला लागलायस आता. तुझा विकास झाला का? तुझा विकास होतच नाहीये. कुठं तरी गडबड होतीये. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये, कारण प्रकृती त्याला त्याला ते जीवन का देतीये, त्याचं कारणच ते की तू हे समजून घे. बाकी जाऊ दे, तू हे समजून घे, हे तुझ्या वाटेला काय आणि यातनं तू बाहेर कशी पडू शकते. बाहेर पडू शकण्याचा विचार हा नारायणाला नित्य जोडणार आहे. पण कर्तव्य करून, हा भांडण करून नाही. घटस्फोट हा पर्याय नव्हे. म्हणून ही जी समजशक्तीची विकास प्रक्रिया आहे, ही बौद्धिक जाणीवेवर चालते सगळी. आणि ही बौद्धिक जाणीवच त्यांच्या संपूर्ण कौटुंबिक हाल अपेष्टा, दारिद्र्य, काय जे काय तुम्ही त्याला नाव द्याल ते, बरोबर की नाही, लोअर मिडल क्लास काय जे असेल ते, या भूमिका जरी असल्या तरी त्यांच्या बौद्धिक विकसनशीलतेची प्रक्रिया कधीच थांबली नाही. शारीरिक कष्ट, आज आपण आपल्या मुलांना म्हणू शकतो का, अरे जा की इथंच तर जायचंय की, जा की पाहिजे, त्यांना लावलीच लागत. आणि आपणही उत्साहाने घेऊन देतो, मोठा झाला आहे की नाही. म्हणजे चांगलं का वाईट असा विषय नाहीये माझा, पण ही परिस्थिती आहे. मग जी परिस्थिती आपण आपल्या इतरांना अवेलेबल करून दिली आहे, वेदर दे आर इलिजिबल फॉर दॅट, आपण विचार पाहिजे. कारण तो पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. या भूमिकेतनं आपल्या भूमिकेप्रमाणे आपल्या कुटुंब व्यवस्थेचा स्तर हा सुद्धा मुलांच्या जाणीवेपर्यंत पोचता करण्याची ताकद आपल्या कृतीतनं ठेवणं, हे सुद्धा नारायणाच्या जाणीवेत जाणारच आहे, लक्षात ठेवा. कारण आता विकसित भावना कुठे चालली आहे? विकसित भावना, मी गर्भातनं बाहेर आलो, माझं कुटुंब तयार झालं आणि या कुटुंब हे माझं जेव्हा विश्व होतंय, त्या विश्वाला सुद्धा नारायणाकडे घेऊन जायचंय, ही भावना तयार व्हावी लागते. स्वामी विद्यानंदांचं जीवन इतकं साधं नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत असं नाही,
केल्या, परंतु त्याला त्यांनी स्वतःचा बांध पण घातला की तू घरामध्ये मिळवता झालास ना, तर तू घरातला निम्मा खर्च तू देणं गरजेचं आहे. थिंक ऑन दिस. हा, हे केलेलं आहे. आणि द डे ही वॉज रिटायर्ड, त्यांनी घरातला वार्षिक जो काही व्यवहार असतो म्हणजे कॉर्पोरेशनचा तेवढाच पाहिला, बाकी सर्व मुलांना करायला. आहे आपली ताकद. तुम्ही मुलांना विचारून बघा, तुझ्या पगाराचा निम्मा पगार रोज घरात देत जा दर महिन्याला. मुलं म्हणतील मी वेगळा राहतो बघा, मला काही गरज नाही तुमची. असलं तर आपलं लेकरू असतं, म्हणजे विंचू नाही तर कोण. ह्याच्यामध्ये आपल्याला संतत्वाचं जागरण करायचंय. म्हणून मितले परिमावा हा संस्कार जो आपल्यावरती झालेला आहे तो मुलांवर पण करण्याची ताकद आपण राखता यायला पाहिजे, तरच आपला व्यक्तिमत्वाचा विकास झाला असं आपण समजू शकतो. नाहीतर आपल्या व्यक्तिमत्वाचा काय विकास झाला तुम्हीच विचार करा ना. ऍक्शन रिॲक्शन आहे. विकास तुम्ही कसा चोखाळणार आहात या प्रकृतीतनं तुम्हाला बघायचं आहे. म्हणून या विकासाची पावलं आपल्या अंतरंगातनं जी चाललेली आहेत ती आपल्या व्यक्तिमत्वातनं बाहेरच्या दृश्य अशा कुटुंबावर कशा प्रकारे कार्य करतायत हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ते त्यांनी पाहिलं हे मी सांगते. बघा ना, एक ओव्हरऑल त्यांचा चित्रपट बघा कसा आहे. म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या विकास प्रक्रियेमध्ये स्वामी विद्यानंदांच्या वैयक्तिक प्रकृतीच्या विकास प्रक्रियेमध्ये त्यांचं कुटुंब पण तेवढंच समाविष्ट होतं. आहे की नाही? हा, काळाच्या ओघामध्ये काही लोक दूर गेली असतील, काही लोक जवळ आली असतील, परंतु त्यांच्या मानसिकतेच्या जवळतेला कधीच फरक पडलेला. हाही भाग महत्वाचा आहे. त्यांचे बंधू धरून चला किंवा त्यांच्या बहिणी धरून चला, त्यांचे ज्यांची त्यांनी लग्न लावली ती लोक म्हणा, की त्यांना 5-5, 6-6 वर्ष भेटले पण नाहीत नंतर. पण जेव्हा केव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त व्हायला लागलं आणि जेव्हा जेव्हा ते त्यांच्याकडे यायला लागले तेव्हा तेव्हा त्यांनी त्या लोकांना तेवढ्याच प्रेमाने जवळ केले. हा फार महत्वाचा भाग आहे. उडं धुणं नाही काढत बसले. आलं लक्षात? नाहीतर 2 भाऊ भेटतात वयाच्या 75 आणि 80व्या वर्षी, 80-85 वर्षी, आणि त्यावेळेला एकाचं 2 तिकडं आणि एकाचं 2 इकडे भेटतात. फक्त आतनं बोलतात त्याचं त्याला, परंतु सांगण्यात येत तुम्हाला. त्यांच्या एका भावानी रामकृष्ण परमहंसांवरचं पुस्तक लिहिलं लक्षात, आणि ते पुस्तक लिहून खरं तर बऱ्यापैकी श्रीमंत मुलं सुद्धा अगदी डॉक्टर वगैरे झालेले, भरपूर पैसा सुनावला, परंतु हतबलता एवढी की मुलांकडनं पैसे घेऊन आपली इच्छा पूर्ण करावी हे पण त्यांना शिकवलं. म्हणून तात्या तू मला मदत करशील लक्षात.
आणि तात्यांनी ती मदत केली. लक्षात, बहिणींना पण कायम मदत केली. जेव्हा आला तो माझ्याकडे आला. म्हणून हे विश्वची माझे घर ही भूमिका सादर करण्यासाठी जी सारखी जी ससंवेद्यता लागते त्याला विद्यानंद म्हणे, असावे वर्तन जेणे नारायण नित्यच, असं म्हणावं. म्हणजे हा सगळा विचार त्यांच्या जीवनाशी निगडित आहे. लक्षात, कारण जीवन म्हणजे ज्याला आपण प्रपंच म्हणतो आणि परमार्थ हे वेगळे राहू शकत नाही. प्रपंच आणि परमार्थ ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या दिवशी आपल्याला जर काही त्यातनं दोन गोष्टी घ्यायच्या असतात त्यांच्या जीवनातनं, तर ते अशा प्रकारच्या वेचक जाणीवेतनं घ्याव्या लागतात. मग याच्यात आपल्या लक्षात येतं की अरे खरंच की मग या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी भगवद्गीता कशी आचरली असेल. ज्ञानेश्वरीचा पण अभ्यास झाला, भगवद्गीतेचा पण अभ्यास झाला. मग हा अभ्यास आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न, म्हणून रॅशनल स्थिती होती. आणि त्या रॅशनॅलिटी मधनं एक प्रकारे देवाच्या सत्य जाणीवेचा शोध जरूर होता, परंतु असत्याला सुद्धा म्हणजे सत्याला सुद्धा काही वेळा असत्य समजण्याची बुद्धी पण त्यांनी वापरलेली आहे. यालाच अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात. नाहीये देव लक्षात. आपण म्हणतो ना, नाही का, की काय रामाकडे जाऊन काय मिळणार आहे. कारण तिथं ती जी भूमिका ते करत असतात त्यात ती रॅशनॅलिटीची असते. अद्वैत तत्वज्ञानामध्ये जी व्यक्ती हळूहळू शिरायला लागते तिला या सगुण दर्शनामधनं कधी ना कधीतरी त्याची तोडफोड करावीच लागते. आणि ती तोडफोड केली एकदा सगुणाची की मग जी जुळणी होते ती अभेद. हे ऑपरेशनच असे, ऑपरेशन स्पिरिच्युअलिटी. आणि ही सगळी बौद्धिक जाणीवेतनं मज्जा तंतूंची कापाकापी आहे. लक्षात, आणि ही जी कापाकापी आहे याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन लागतं ते ट्रान्सफॉर्मेशन या देहाच्या भूमिकेतनं जाऊन बौद्धिक भूमिकेमध्ये स्थिरता. म्हणून त्यांनी हा संपूर्ण श्रवण मनन चिंतन हा सगळा व्यासंग शेवटपर्यंत जोपासला. शेवटपर्यंत. म्हणजे मला जे आठवतंय ते या हॉलमध्येच त्यांची प्रवचनं व्हायची, याच खोलीत ते बसायचे आणि इथंच त्यांचं सातत्याने अभ्यासाचा कार्यक्रम चालायचा. आणि साधा अभ्यास नाही, इकडे बसलात तरी बस साधा अभ्यास नाही. हा अभ्यास गहन अशा तत्वज्ञानाचा वेध घेण्याचा. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा
आणि दुसऱ्या बाजूला एसेज ऑन गीता पण अभ्यासायची. दासबोधाचा अभ्यास घ्यायचाच, पण दुसऱ्या बाजूला रमण महर्षींच्या तत्वज्ञानाच्याही विकास प्रक्रिया आणायच्या. या सर्व भूमिका ते सातत्याने करत राहिले. आणि त्यामुळे ते जेव्हा या संपूर्ण सोहमभुवनामध्ये होते तेव्हा त्यांचा संपूर्ण ट्रान्सफॉर्म सीन होता. म्हणजे ट्रान्सफॉर्म होणं म्हणजे काय, त्याची प्रक्रिया म्हणजे काय असते, आणि आत्म्याच्या स्पर्शाच्या भूमिका आपल्या जीवनामधनं कशा चालत राहतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विद्यानंद. मी अशा प्रकारे बघतो त्यांच्याकडे. मग त्या पावलावर आपण चालू शकणं महत्वाचं नाही. आजपासून आपण असं जर ठरवलं, म्हणून मी नेहमी सांगतो आपल्याला की स्वतंत्र खोली ठेवा. मी केली लक्षात. आपलं वाचन, मनन, चिंतन. नाही तर हा एवढा सगळा पैसा काय करायचा आहे? म्हणजे ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी मिळवा, मला सगळ्यांना असं म्हणायचं असं नाही म्हणायचं. पण इथं बरेचसे श्रीमंत पब्लिक बसले, त्यामुळे त्या खोलीमध्ये आपलं अधिष्ठान, अधिष्ठानाबद्दल पाठवलं जायचं विविध ग्रुप. मग हे अधिष्ठान आपलं आतमध्ये तयार करणं म्हणजेच विद्यानंद म्हणे असावे वर्तन जेणे नारायण नित्य जोडे. मग आपल्या प्रकृतीला पण त्या अधिष्ठानात एक प्रकारे गुंतून टाकावं लागणार ना. मग आपली प्रकृती कशी गुंतणार? आपली आतमध्ये बसलेली जगदंबा जी आहे ती जगदंबा जर बाह्य भूमिकेत सातत्याने सक्रिय झाली तर ती आपल्या आतमधनं कशी सक्रिय व्हायची? ती अधोमुखी असणारी ऊर्ध्वमुखी जर करायची असेल तर आपल्याला तिचं अधिष्ठान आपल्यामध्ये तयार करावंच लागणार. दिसायला हे अधिष्ठान असेल, दिसायला हे अधिष्ठान असेल, पण अधिष्ठान जे आहे ते आपल्या निरागस विश्व सापेक्ष बौद्धिक जाणीवेचा असावं लागतं. तरच त्या विद्येचा आनंद आपल्याला मिळू शकतो. कारण ती विद्या मिळवू इथे. विद्या विद्या शब्दांचा फायदा घेतोय मी, नक्कीच घेतोय, परंतु सांगण्याचा हेतू काय? ते ज्ञान सर्वत्र पसरलेलं आहे. ते ज्ञान जे पसरलेलं आहे ते मी आत डोकावून जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत, त्या अधिष्ठानाशी एकरूपता जोपर्यंत मी आणत नाही तोपर्यंत ती प्रकृती मला आतून त्या माझ्या ईश्वराकडे नेईलच कशी? तुम्हीच विचार करा. मग हे सप्तशृंग कुठले? सप्तशृंगी कुठली ही, हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. ही सप्तशृंगी आपल्या आत बसलेली पंचमहाभूत आणि सत्वरजतम त्रिगुणात्मक जाणीवेतली ही एक प्रकारच्या 6 भुजा असणारी, परंतु त्या 6 भुजांना
मन आणि बुद्धीच्या दोन जाणीवेतून कार्यान्वित करतात. आणि 8व्या शृंगावरती तो लक्षात घ्या. 8व्या भूमिकेत जाण्यासाठी ती अष्टधा प्रकृती आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गस्थ करते. आणि त्यासाठी त्या अष्टधा प्रकृतीची जी क्रियात्मकतेच्या भूमिका आहेत, तिच्या शक्तीचा वापर, तिने व्यक्ततेत आणलेला ज्ञानाचा वापर आणि ती त्या व्यक्ततेत आणण्यासाठी लागणारा जो भाव आहे, त्या भावाचा वापर आपण आपल्या आत कसा करून घेतो, याला अंतर्मुखता म्हणतात. बाह्य तर आहे. म्हणून बाह्य जीवनाला, प्रारब्धाला गो विथ द फ्लो याबद्दल वाद नाही, परंतु त्या फ्लोवरती जो कंट्रोल आहे तो माझा आतला असणार आहे. कारण बाहेर तर मी काही बदल करू शकत नसेन, तर आपल्या आतमधला बदल हा बाह्य भूमिकांवर बदल करण्यास तेवढाच तत्पर होऊ शकतो. हा अनुभव घेण्यासाठी म्हणून माणसानी या भूमिकेतनं अभ्यास करणं. म्हणून या कौटुंबिक भूमिकेतनं जेव्हा 86 सालापासून आम्ही इथं आलो ते 92 सालापर्यंत ते इथं होते. 92 का 96 पर्यंत, 98 असं काहीतरी आहे. एक्झॅक्ट आता त्या डेट्स नाही माहिती, परंतु जो काही 10-12 वर्षाचा संबंध त्यांचा या वास्तूशी आला, त्या वास्तूच्या जाणीवेमधनं जी स्पंदन चालतात, ती स्पंदन सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीने जीवनात घेता येणं आवश्यक. आणि त्याचा उद्घोष, त्या स्पंदनांचा उद्घोष सातत्याने करत राहणं हा आपल्या जीवनातला रोजचा उत्सव असला पाहिजे असं नाही. सगळ्यांनाच अगदी त्यांच्यासारखं जीवन मिळेल असं नाही. आपण भाग्यवान की आपल्याला काही प्रमाणामध्ये अशा एका लेवलचं जीवन वयाच्या 35-40च्या एज ग्रुपमध्ये प्राप्त होऊ शकलं. किंबहुना आता अजून जरी विचार केला, अगदी आपलं वय समजा 50-60 जरी असलं तरी याच्या पुढचा कालावधी आपण अशा प्रकारच्या जाणीवेतनं घालू शकू. म्हणून त्यांचा जो मूळ गोष्ट आहे की ही ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे झाली हे हिट करता यायला पाहिजे आपल्या जीवनात. मग त्यांनी नेमकं काय अवलंबलं हे जोपर्यंत आपण पाहणार नाही, हे ग्रंथ पाहून आपल्याला कळेल, नक्की कळेल. कारण
ग्रंथामधून त्यांच्या कृतीच्या भूमिका कशा चालतात हे करू शकतो. विचारांचे आवर्तन कुठल्या भूमिकेतनं चालत राहतात हे समजतं. बरोबर. म्हणून आपण सुद्धा त्या ग्रंथांच्या मार्फत त्या त्या जाणीवांना त्या त्या विचारांना एक प्रकारे स्पर्श करत जातो. ग्रंथांचं वाचन का, मनन केलं आणि चिंतन केलं. मनन केलं की हृदय कळायला लागतं आणि चिंतन केलं की हृदयात शिरतो. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी एखादा विचार मांडला असेल. आता जो आपण विचार घेतला, एकच विचार घेतला, विद्यानंद म्हणे असावे वर्तन जेणे नारायण नित्य. या एका विचाराच्या मंथनातून संपूर्ण मानसिकतेचं उत्थान त्यांनी कशा प्रकारे केलं असेल आणि जीवनाला कशा प्रकारे बांधलं असेल हे आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं. आणि ही विकास प्रक्रिया आत्मज्ञानानंतरही चालत राहते. ही त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. साधायचंय काय, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झालो. हे साध्य शिवशक्ती समावेशनाच्या जाणीवेतलं हे माझं साध्य. हे साध्य मी जेव्हा साधायचा प्रयत्न करायला लागतो, त्या साध्याच्या दृष्टीने माझ्या मानसिकतेचा व्यापार सुरू व्हायला लागतो. मी मानसिकतेचा व्यापार म्हणतोय. प्रपंचातला मानसिकतेचा व्यापार हा स्वतंत्र आहे. तो तुम्ही करा आणि सोडून द्या. परंतु त्याच मानसिकतेत अडकून राहण्यापेक्षा आपल्याला आपला वेगळ्या मानसिकतेचा व्यापार सुरू करता यायला पाहिजे. आपल्या मनालाच कुठेतरी बांध घालून, तो कोण घालणार, आपल्या बुद्धीने घालावा लागणार. आज आपल्या मुलांचा प्रॉब्लेम आहे धरून चला. आता माझ्या स्वतःच मी किंवा स्वामींचंच उदाहरण घ्या. बरं, 3 मुलं, 3 मुलांची शिक्षण, 3 मुलांची लग्न, 3 मुलांच्या नोकऱ्या, म्हणजे पोटा पाण्याचे पैसे. बरोबर. या स्टेज पूर्ण झाल्याबरोबर he has left everything. तिथंच राहून विचार करा, हळूहळू धागा सोडत गेलेत ते. तुम्ही म्हणाल की आता झालं, सगळा धाकटा मुलगाला नोकरी लागली, मग मी आता याच्यानंतर बाहेर पडलो. तसं नाहीये. पहिल्यापासूनच इंजिनियर झाला, हा आता चल पुढे जा. तुझ्या शिक्षणाचे पैसे दिले, आता मला विषय संपला. तुझं असं झालं, तुझा विषय संपला. तुझं लग्न झालं, तुझा विषय संपला. मग तुझ्या पोरांमध्ये मी अडकणार आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. तुझ्यामध्येच नाही अडकणार तर पोरांचं काय घेऊन बसतेस? ही सोडवणूक काय लक्षात ठेवा, आहे की नाही? ही एकदम सुटत नाहीये. याच्यासाठी बौद्धिक प्रयत्नशीलता असणं हा विषय आहे. आपलं घरामध्ये असणारी आसक्ती, हे 2 मजले तर किमान त्यांनीच बांधलेले, ते त्यांच्या आधिपत्याखाली बांधलेले ते. पण याचं पुढे काय होईल? नो वेज. हो, हे खूप बारीक बारीक गोष्टी आणि आपण किती अडकतो याचा विचार करावा. म्हणजे शिकायचंय काय नेमकं आहे? हे इथंच राहिलं ना. आज ते गेले तरी हे इथंच आहे ना. शहाणं कोण ठरलं? जो अडकला नाही तो ठरला, आहे की नाही? आईच्या गर्भात जन्म घेतलेला माणूस वडिलांच्या घरात राहिला, स्वतःचं घर उभं केलं, परंतु
हे विश्वची माझे घर अशा जाणीवेतनं स्वतःला नंतर कपाटात बंद करून टाक. याला म्हणतात विद्यानंद म्हणे असावे वर्तन जेणे नारायण नित्यच. आणि सहज झालं का? सहज नाही झालं. प्रयत्ने वाळूचे करावे नका तेलही गळे. तेलही गळे म्हणजे काय गळतं? आत्मतत्व गळतं, लक्षात ठेवा. थेंबे थेंबे गळतं. कारण या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत गाळती. हेच गणगण गणात होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या ज्या आपल्याला काय घेतलं पाहिजे, आजचा हा विशेष का म्हटला दिवस, कारण या ही वास्तू त्यांच्या त्या कर्म कर्तृत्वाची प्रमुख भूमिका ठरली. त्यांच्या आत्म्याचा विकास ज्या सार्वत्रिकतेतनं झाला तो विकास या वास्तूतनं झालेला आहे, जिथं आपण बसलेलो. म्हणून त्याचे स्पंद आपल्याला कळले पाहिजे असं मला म्हणायचं. भले तुम्ही पाहिले नाहीत, पण मी कागज की लेखी सांगत नाहीये, मी आंखों की देखी सांगते. त्याच्यामुळे आंखों की देखी आहे ही सगळी. म्हणून विकासाच्या भूमिकेतनं जेव्हा ते जातात तेव्हा आध्यात्मिक भूमिका सुद्धा इतक्या समृद्ध करत जातात ते आत्मप्रवासाच्या त्यांच्या भूमिका हनुमंतापासून जेव्हा सुरू होतात तेव्हा त्या हनुमंताला सुद्धा आपल्या प्रकृतीमध्ये जगदंबेच्याही जाणीवेत उड्डाण करून नेणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विद्यानंद होते. म्हणून सोहम सिद्ध हनुमंत, सोहम ध्वनी हनुमंत आणि सोहम उद्धारक हनुमंत हे तुझ्या आत बसलेले आहेत आणि तीच तुझी प्रकृती आहे. लक्षात ठेवा. एवढी ठोस भूमिका साधकाच्या क्रांतिकारी विचाराचं दर्शन नव्हे का असं म्हणतात. म्हणून रामदासांचा हनुमंत सामाजिक उपासनेच्या दृष्टीने योग्य आहेच, अयोग्यतेचा विषयच येत नाही. परंतु वैयक्तिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ज्या हनुमंताला शेंदूरही लागत नाही, जो सुबकही असतो, जो कलाकारही असतो, जो 16 कलांमधनं स्वतःला वाहून घेऊन 17व्या कलेमध्ये त्या साधकाला नेऊन पोचता करू शकतो, तो हनुमंत स्वामीजींना अभिप्रेत आहे की जो विश्वची माझे घर या बुद्धीमध्ये स्थिर करू शकतो. आणि त्या हनुमंताला स्वतःच्या प्रकृतीच्या जाणीवेत बांधून त्यांनी त्या पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास केला. म्हणून जेव्हा सोहम भुवनतेमध्ये सोडून गेले तेव्हा हनुमंताची स्थापना प्रथम आश्रमामध्ये झाली. ती सोहम ध्वनी हनुमंताची झाली, सोहम सिद्ध हनुमंताची इथे झाली. कारण सर्व सिद्धी आली हटा ही त्या हनुमंताची भूमिका आहे. लक्षात ठेवा. कारण सोहम सिद्धी शिवाय ध्वनीनी काय प्राप्त होणार आहे? सोहम ध्वनीनी आपण सिद्धीपर्यंत जाऊ शकणार. नाभीपासन ब्रह्मरंध्रात
सोहम ध्वनी असे खेळत, ते ते साक्षेपे देवनी चित्त, राहावे निवांत घडी घडी. निवांत का राहायचं? कारण ती सिद्धी तुला तुझ्या आतमध्येच प्राप्त होणार आणि उद्धार त्या सिद्धीचाच एक भाग आहे. पण सुरुवात सोहम ध्वनीपासून आहे, हेही तितकंच खरं आहे. आलं लक्षात? म्हणून ध्वनी ते सिद्धी हा प्रवास करावा. म्हणून ध्वनी ते सिद्धी हा प्रवास होणं आणि त्यानंतर होणारा उद्धार हा थेट पुरुषोत्तमाच्या विष्णूच्या जाणीवेमध्ये जाऊन पोचता पडतो. लक्षात ठेवा. आणि ही सर्व भूमिका त्रयस्थपणे बघण्याची दृष्टी, आपल्याच आपल्यामधल्या विष्णू तत्वाला बघण्याची, त्रयस्थपणे बघण्याची दृष्टी जी तिच्याकडनं घडते तिला जगदंबा असं म्हणतात. ती जगदंबा. म्हणून आश्रमाची रचना सुद्धा त्याच भूमिकेत नाही. माणसाची मानसिकता बोलते. म्हणून मानसिकतेतनं माणूस समजला पाहिजे. शब्दात पकडून काय उपयोग नाही. त्याच्यामुळे ती मानसिकता त्याच्या व्यक्ततेमधून घडत जाते. ती व्यक्तता ज्या ठिकाणातनं प्रवाहित झाली ती त्यांची कार्यभूमी दिव्य जीवन वाटिका. तत्वज्ञानाचा खूप अभ्यास झाला, श्रवण मनन चिंतन झालं, ज्ञानेश्वरांच्या हृदयात शिरले. त्यातनच एक प्रकारे योगी अरविंदांच्याही वाटचालीचा मार्ग लक्षात आला. हे सर्व झालं आणि मग त्या याच्यातनं ज्या स्पंदनात्मक जाणीवेतनं आलेल्या ज्या अभिव्यक्ती त्यांच्या याच्यातल्या होत्या तेच त्यांचे जगावेगळे जीवन फूल पुष्प म्हणूनच बाहेर आलं. ते स्वतःच सावित्री झाले. लक्षात ठेवा, ज्यांना हे कळलं नाही की स्वामी विद्यानंद हेच सावित्री होते. योगी अरविंदांनी लिहिलं पण स्वामी विद्यानंद सावित्री झाले. ही भूमिका कळली पाहिजे. योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाचा गहन अभ्यास करणारे आणि बुद्धीच्या जाणीवेतनं ठेचा खात खात अभ्यास करणारे खूप लोक आहेत. परंतु स्वतःमध्ये सावित्रीला एक प्रकारे अवतरित करण्याची जी शैली आहे त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे विद्यानंद म्हणे असावे वर्तन जेणे नारायण नित्य. या ज्या सर्व भूमिका आहेत या भूमिकेतनं आपल्याला बघता यायला पाहिजे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवद्गीता त्यांच्या रोमारोमातनं खेळताना दिसेल. ते अर्जुन झाले, ते निवृत्तीनाथांचे ज्ञानेश्वरही झाले, ते योगी अरविंदांचे सावित्री पण झाले आणि स्वामी स्वरूपानंदांचे निज भक्तही. ते काय झाले नाही. ही जी व्यक्तिमत्वाची धारणा आहे ही खूप अनन्य साधारण आणि अत्यंत जगावेगळी अशी माझ्या जीवनामध्ये मला बघायला, अनुभवायला
आणि माझ्या आतमध्ये बसून त्या दिव्य ज्योतीला प्रकाशित करण्या इतकी समर्थपणे शिरली, याबद्दल मी किती कृतज्ञ असावं आपण विचार. म्हणून हा उत्सव आध्यात्मिक आहे. हा उत्सव आपण समाधिस्थ होण्याचा आहे. आपण त्या जाणीवेमध्ये, त्या खोल गर्तेमध्ये जाऊन त्यांच्या त्या हृदयस्थ जाणीवांना स्पर्श करून त्या ज्योतीत विलीन होण्याचा आहे. आणि त्याला कारण त्यांचं जीवन आणि आपलं जीवन या एकाकार जाणीवेमधनं आपण जर जगू शकलो तर आपणही त्याच भूमिकेत समाधिस्थ होऊ शकतो. आणि या सर्वांसाठी म्हणून मंत्र एकच, विद्यानंद म्हणे असावे जेणे नारायण नित्य. हरि ओम.